तुझ्या मनाविरुद्ध, इच्छेविरुद्ध मला अजिबात जायची इच्छा नाहीये. आणि मला सुद्धा तुझ्या मनाविरुद्ध, तुझ्या इच्छेविरुद्ध काहीच करायचं नाहीये. पण एकदा शांतपणे मी काय सांगतेय ते ऐकून तरी घेशील प्लीज? मला खरं सांग, हा सगळा खटाटो आपण कोणासाठी करतोय? तुम्हा दोघांसाठी ना? सावलीच्या पत्रिकेत संतती विरहाचा जो दोष आहे, हे विधी केल्यानंतर तो दोष नाहीसा होणार आहे. निदान त्यासाठी तरी ऐक ना, थोडा वेळ जरा स्वतःचा विचार करू नकोस. फक्त सावलीचा विचार कर, तिच्या मातृत्वाचा विचार कर. तिच्यासाठी करशील हे प्लीज? आई, मी स्वतःचा विचार करत नाहीये, मी सगळ्या गोष्टींचा विचार करतोय. सावलीला आई होताना मला पण बघायचंय. माझं पण स्वप्न आहे ते. पण फक्त आयुष्यात स्वप्न पूर्ण व्हावं म्हणून मी असले उपाय नाही करणार. आणि चल, म्हणजे सावलीवर परिणाम होईल, आपल्या कुटुंबावर या सगळ्या गोष्टींचा परिणाम होईल, पण कंपनीचं काय? काय कंपनीचं काय? रूपम कॉस्मेटिक्स आपला बिझनेस, कंपनी, त्याचा आणि ह्याचा काय संबंध आहे? आई, मेहेंदळे कुटुंबाचं आणि रूपम कॉस्मेटिक्सचं मार्केटमध्ये नाव आहे ना. हो मग? आई, उद्या जेव्हा कळेल की सारंग मेहेंदळे यांची पहिली बायको घरात असताना त्यांनी दुसरं लग्न केलं, आणि का? तर संतती विरहाच्या भीतीने. लोक काय म्हणतील? आणि तू म्हणतेस फक्त विधी. त्यांना विधी आणि लग्न यातला फरक कळेल? त्यांचे प्रश्न सहन करायला तयार आहेस ना तू? तुझे म्हणतोयस त्यात सुद्धा तथ्य आहे, मी नाही म्हणत नाहीये. या सगळ्याचा खरं तर मी विचार केला नव्हता, पण जर का रूपम कॉस्मेटिक्स आपली कंपनी, बिझनेस, आपलं घर या सगळ्याच्या अब्रूचा प्रश्न असेल तर त्यासमोर माझं सुख मला नाही ठेवायचंय. तुझी इच्छा नाहीये ना, मग नाही करायचा हा विधी. आपण एक काम करूया ना, हा विषय इथेच संपून टाकूया. बेस्ट. ठीक. बरं झालं तुम्ही आलात. हे विधीसाठी नाही म्हणतायत, तुम्हीच समजावा ना त्यांना प्लीज. एवढ्या मोठ्या ज्योतिषांनी सांगितलंय, मग त्यात काहीतरी तथ्य असेलच की. आणि आपल्याकडे दुसरा कोणताही मार्ग नाहीये, म्हणूनच तर हे सगळं करावं लागणार आहे ना आपल्याला. अहो, तुमचं स्वप्न आहे ना, तुम्हाला सुद्धा आपलं बाळ हवंय ना. मग आपल्या बाळासाठी हे विधी करायला काय हरकत आहे?